फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल किरण सेविंग इरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे जे आहे आपल्याला 34 चेस्ट साईजचं ब्लाऊज कट करायचं आहे. तर त्याच्यासाठी जे आहे मी अस्तर जे आहे आपले इथे फोल्ड करून घेतलेलं आहे. जेवढी आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये मी 1.25 इंच जे आहे आपलं शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. तर इथे 8.5 इंचाची जी आहे माझी चेस्ट होती, त्याच्यामध्ये जे आहे मी 1.25 इंच आपलं शिलाई मार्जिन इथे ॲड केलेलं आहे. त्यानंतर आता जेवढी ही ब्लाऊजची हाईट आहे त्याच्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार. तर ब्लाऊजची रेडी हाईट आहे इथे 13.5 इंच. तर 14.5 इंचावरती जे आहे मी इथे एक पॉईंट असा देऊन दिला आणि एक सरळ अशी स्ट्रेट लाईन इथे मारून घेतली आहे. आता हे झाल्यानंतर मी इथे घेणार आहे आपलं शोल्डर. तर इथे शोल्डर जे आहे ते घेतलं आहे मी 5 इंचावरती, कारण आपला मागचा गळा जो आहे तो डीप आहे. आणि जी आता शोल्डर पट्टी आहे ती घेणार आहे मी 3 इंच, म्हणजे रेडी जी आहे आपली 2.25 इंचाची तयार होऊन जाते. परत एक 5 इंचावरती खाली एक पॉईंट दिला. नंतर 5.5 इंचावरती जे आहे मी मुंड्याची हाईट इथे दिलेली आहे. एक सरळ असा स्ट्रेट लाईन इथे मारून घेते. त्यानंतर ही जी आहे आपली चेस्ट लाईन, तर चेस्ट लाईनवर जेवढं आपलं चेस्ट आहे मी इथे टाकून दिलं आणि आता 1.25 इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन इथे राहिलेली आहे. आता क्रॉसमध्ये इथे 1 इंच असा पॉईंट दिला आणि त्यानंतर अशी इथे गोलाई इथे देऊन दिली. तर इथे जे आहे आपला 7.5 इंचाचा मुंडा भरला पाहिजे. तर त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा म्हणजे 8 इंच आपला मुंडा भरला पाहिजे. तर इथे 8.25 इंच भरतोय, जो की आपल्याला हवा आहे. फक्त पाव इंच एक्स्ट्रा भरतोय, त्याचा काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर कमी भरत असेल तर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, कारण इथे जे आहे मुंड्यांमध्ये टाईट झालं नाही पाहिजे, नाही तर ब्लाऊज जे आहे व्यवस्थित बसत नाही. त्यानंतर जे आहे आपल्याला घ्यायचं आहे इथे नेक. तर आता इथे जेवढी पट्टी तयार ठेवायची त्याच्यामध्ये 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर मला इथे 4ची पट्टी तयार ठेवायची आहे, त्याच्यामध्ये 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे 4.25 इंचावरती खालून मी असा एक पॉईंट दिला. त्यानंतर 2.25 इंचावरती मी एक पॉईंट दिला आणि गळ्याचा जो आपला बॉक्स आहे तो इथे तयार केला आणि एक इथं गोलाई आपली देऊन टाकली. त्यानंतर जेवढी ही आपली वेस्ट आहे, तर इथं वेस्ट आहे 28 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7 इंच. तर 7 इंचावर एक पॉईंट दिला. 1 इंच बॅक टक्ससाठी आणि 1.25 इंचाची आपली शिलाई मार्जिन असे पॉईंट घेत जे आहे मी इथे मार्किंग करून घेतली आणि चेस्ट टू वेस्ट लाईन इथे मी जॉईंट करून घेतली आहे. आणि आता जे आहे मी याला कट करून घेते. आता इथं आपला गळा जो आहे तो डीप आहे, तर आपल्याला इथे हाफ इंचाचा डाऊन सुद्धा देणं आहे. तो जो आहे आपण स्टिचिंगच्या वेळेस देणार. तर इथं जे आहे माझं कट झालेलं आहे. आता जे आहे आपल्याला कट करायचं आहे आपला फ्रंट पार्ट. तर त्याच्यासाठी जे आहे मी एक्स्ट्रा इकडून 3 इंचापर्यंत जे आहे आपल्याला एक्स्ट्रा इथे वाढवून घ्यायचं आहे. बघू शकता इकडून आपला एक्स्ट्राचा इकडं कपडा मी इथे वाढवून घेतला. आता त्यानंतर आपल्याला मार्किंग करायला सुरुवात करायची. तर आता आपण जेव्हा बॅक पार्ट कट करतो तर त्यावेळेस काय करत असतो की 1 इंच एक्स्ट्रा घेतो जेवढी हाईट आहे त्याच्यामध्ये. पण इकडं काय, आता यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 13.5 हाईट आहे, तर मी 15.5 इंचावरती इथे बघू शकता तुम्ही 15.5 इंचावरती जे आहे मी इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे. एक सरळ अशी लाईन मी इथे मारून घेते. आता ही लाईन मारणं झाल्यानंतर आता सगळ्यात अगोदर आपली हुक आणि आईची पट्टी असते, तर त्याच्यासाठी सुद्धा मी हाफ इंच इथे घेऊन घेते. आता हे झाल्यानंतर आपल्याला आता इथपासून आता जे हे मेजरमेंट घ्यायचे हे या पट्टीच्या बाहेर घ्यायचे. तर इथपासून 5 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. जेवढं शोल्डर आपण अगोदर घेतलं होतं तेवढंच आपल्याला इथे सुद्धा घेऊन घ्यायचं आहे. परत इथे सुद्धा 5 इंचावरती जे आहे आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर आता इथे माझी ही मार्किंग झाली आहे. आता जे आहे 5.6 इंचावरती परत एक जी मुंड्याची हाईट आहे त्याच्यासाठी मी इथे मार्किंग केलं आणि सरळ सरळ आपले असं एक बॉक्स इथे बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा बॉक्स बनवला आहे, तर ही जी लाईन आहे थोडीशी मी आतमध्ये घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता अर्धा इंच हाफमध्ये असं मार्किंग करायचं आहे आणि नवीन बॉक्स इथे असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला बॉक्स इथे तयार झाला आहे. इथपासून 1 इंच अंतरावर आपल्याला एक असा पॉईंट द्यायचा आहे. आणि आता परत आपलं जी ही चेस्ट आहे ते इथे मी घेऊन घेते आणि 1.25 इंचाची शिलाई मार्जिन आहे ती सुद्धा मी इथे घेऊन घेतली. त्यानंतर आता आपल्याला काय द्यायचं आहे, जो मुंड्याचा गोलाकार आहे ना तो शेप इथे देऊन द्यायचा आहे, जो की मी दिलाय. आता फ्रंट नेक जो आहे आपला 6 इंच रेडी, तर 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलंय. तर 6.25 इंचावरती मी इथे पॉईंट दिला. त्यानंतर सरळ असं एक बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर जी गळ्याची रुंदी आहे ती देणार आहे मी 2.25 इंचावरती.
त्यानंतर जे आहे आपल्याला एक नवीन असा बॉक्स इथे मिळाला आहे, जो की आहे आपल्या नेकचा, आणि असा गोल आकार इथे आपल्याला देऊन द्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर टू बस्ट पॉईंट घ्यायचा आहे. आता शोल्डर टू बस्ट पॉईंट घेणार आहे मी इथे 10 इंचावरती. तर मी 9.5चा बस्ट पॉईंट घेतला आहे. तर त्याच्यामध्ये शोल्डर जॉईंट करण्यासाठी 1/2 इंच लागतं, तर ते 1/2 इंचसुद्धा मी इथे घेऊन घेतलं आणि 10 वरती मार्किंग केलं आहे. आता इथपासून जेवढा आपलं चेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याला आपल्याला 10ने डिवाईड करायचं आहे. आणि आपण इथे पेपर कटिंग नाही करत आहे, डायरेक्टली अस्तरवरती कट करतोय. तर शिलाई मार्जिनसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा ॲड करून घ्यायची आहे. तर आता इथे 34 चेस्ट साईजचा आपलं ब्लाऊज आहे, तर त्याला 10ने डिवाईड केलं तर आपलं उत्तर काय येतं 3.4. आता 3.4 म्हणजे किती, 3 आणि आपल्या परत 4 लाईन. तर इथपर्यंत म्हणजे हाफ जे 3.5 होतं ना त्याचं कमी, म्हणजे इतक्या 3 लाईन आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, म्हणजे 4ला 1 लाईन कमी एवढं आपल्याला इथं मेजरमेंट आहे जे देऊन टाकायचं आहे. तर आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली परत एक इथं जे आहे ना, इथपासून जेवढं आपण इथं घेतलं आहे त्याचं 1/2 इंच कमी करायचं आहे आपल्याला. तर जेवढं आपलं पहिलं आलेलं होतं तेवढं इथे टाकून द्यायचं आहे, जे की आलेलं आहे 3.4. तर मी 3.4 वरती इथे पॉईंट दिला आणि एक सरळ लाईन इथे मारून घेतली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथपासून आता हे जे आहे ना 2.5 इंचाचा टक्स जो आहे तो आपल्याला इथे देऊन टाकायचा आहे. तर इथे जे आहे मी 2.5 इंचावरती मार्क केलं आणि व्यवस्थित असा जो शेप आहे आपला देऊन दिला आणि वरतून सुद्धा आपल्याला असा व्यवस्थित असा एक शेप देऊन द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला जो शेप आहे कटोरीचा तो व्यवस्थित इथे रेडी झाला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथं 1/2 इंच ॲड केलं आहे, तर आपल्याला खाली सुद्धा 1/2 इंच लागतं आहे. तर इतकं आपण इथं मार्किंग करून घेऊया. तर एवढं जाणं. तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं वेस्टचं मार्किंग द्यायचं आहे. तर आपली वेस्ट किती आहे, तर इथपासून इथपर्यंत मेजर करायचं आहे आपल्याला. तुम्हाला इथे दाखवते, हे इथपासून इथपर्यंत म्हणजे आपली स्टिचिंग लाईन आपल्याला जी आहे ना ती सोडून द्यायची आहे. हे तुम्हाला दिसत असेल, जे स्टिचिंग लाईन आहे आपल्याला सोडून द्यायची, तिथपर्यंत मेजर करायचं आहे की किती भरतंय. तर बरोबर आपलं इथे 3 इंच भरत आहे. तर आपल्याला जी आपली वेस्ट आहे ती किती आहे, 28 इंचाची, म्हणजे त्याचा चौथा भाग येतो 7 इंच. तर 7 इंचावरती मी इथे पॉईंट दिला. त्यानंतर 1.25 इंचाची जी आहे आपली शिलाई मार्जिन ती सुद्धा मी इथे घेऊन घेतली. त्यानंतर आता आपण इथं तर 1/2 इंच ॲड केले, तर आपल्याला इकडून सुद्धा 1/2 इंच ॲड करणं लागणार आहे. तर ते 1/2 इंच आपल्याला इथे सुद्धा ॲड करून घ्यायचं, इकडून वाढवायचं आहे. आता आपण खाली पूर्ण ॲड केलं आहे, इथं सुद्धा ॲड केलं आहे, पण अजून इथं ॲड केलेलं नाही आहे. तर आपलं इथं 1/2 आणि इथं 1/2 दोन्ही मिळून 1 इंच, तर 1 इंच इथं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीनं जे आहे चेस्ट आणि वेस्ट लाईन आपल्याला ही अशी जॉईंट करून घ्यायची. आता हे जॉईंट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी स्ट्रेट लाईन आहे आणि ही जी कर्व लाईन आहे त्या मेजर करायच्या. आता तुम्ही बघू शकता इथे ही जी स्ट्रेट लाईन आहे ती 5.5 इंच भरत आहे. तुम्ही बघू शकता इथे 5.5 इंच. आता ही कर्व शेपमधली लाईन जी आहे ती मेजर करून बघूया आपण. तर ही भरत आहे 6.25 इंच. तुम्ही बघू शकता इथे 6.25 इंच जी आहे ही लाईन भरत आहे कर्व शेप. आता जिथं 5.5 येईल तिथं आपल्याला एक पॉईंट इथे देऊन घ्यायचा आहे. तर जिथं 5.5 येत असेल तिथं आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि खाली किती उरलंय ते बघायचं आहे. तर 1.25 इंच आपलं खाली भरतंय, तर आपल्याला काय करायचं आहे, 1.25चा डबल करायचं आहे. तर ते किती होतं, 1.5 इंच. तुम्ही बघू शकता 1.5 इंच. तर आपल्याला काय करायचं, ही जी लास्ट लाईन आहे ना तिथं त्याच्यावरती 1.5 इंच आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हा पॉईंट, हे जे 5.5 इंच आलेलं होतं ना, हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे मॅच करत एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे. आणि हे कम्प्लीट आपलं फ्रंट ड्राफ्टिंग झालेलं आहे, जे की मी आता कट करून घेते. त्याच्या अगोदर आपलं जे हुक आणि आय असतं तिकडून 1.25 इंच वरती येत आपल्याला एक पॉईंट असा क्रॉसमध्ये देत असं कट करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर, आणि नंतर बाकीचं पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला राहिल्या फक्त स्लीव्स. तर आपल्याला इथे स्लीव्स कट करायचे आहे. तर आता इथे जे आहे ना आपल्या स्लीव्ससाठी कपडा जो आहे आपल्याला इथे कमी पडत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कपडा इथे जॉईंट करावा लागणार आहे तिथे.
तर आपण इथे फक्त स्लीव्जचं मार्किंग जे आहे ते करून घेऊ की ते आपल्याला किती स्लीव्ज इथे लागणार आहे. तर इथे जे आहे ना आपली स्लीव्ज रेडी, माझी इथे स्लीव्ज आहे 5.5 इंच, तर हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे 6.5 इंचावरती जे आहे मी इथे पॉईंट दिला आणि सरळ सरळ अशी एक स्ट्रेट लाईन इथे मी मारून घेते. आता हे झाल्यानंतर जे डाऊन आहे ते देणार आहे मी 2.5 इंचावरती आणि इथं जीही आपली मुंड्याची गोलाई असेल तर इथे 7.5 इंचावरती मुंड्याची गोलाई आणि 1.25 इंच जे आहे आपलं स्टिचिंग मार्जिन ते ॲड करून जे आहे मी इथे अशी गोलाई इथे जी आहे ती देऊन टाकली. त्यानंतर फिटिंग जी आहे आपली 5.5 इंच आणि 1.5 इंच जी आहे आपली 1.5 नाही तर 1.25 इंच आपली शिलाई मार्जिन. तर आपण इथं अशी मार्किंग करून घेऊ आणि जी स्लीव्ज आहे ती सुद्धा इथे कट करून घेऊया. आता इथे जेवढं आपलं कमी पडतंय ते आपण नंतर याला जोड लावून घेऊया. तर आता आपले बाकीचे पार्ट्स तर इथं रेडी आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिक इथे मी कट करून घेते.